या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले नागावचे माजी सरपंच आदरणीय श्री हरड सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आम्हाला 2 शब्द मार्गदर्शन करावं। नमस्कार। आजचं या ठिकाणी छत्रपती माध्यमिक विद्यालय सरळगाव यांच्या वतीने साजरा होणारा हा विविध दिग्दर्शन कार्यक्रम आणि वार्षिक स्नेह संमेलन या ठिकाणी सादर होत आहे। या स्नेह संमेलनासाठी उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर, या शाळेचा जे मोठं योगदान आहे हा कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये आणि या शाळा पुढे नेण्यासाठी ते सर्व शिक्षक वृंद, कर्मचारी वृंद, त्याचप्रमाणे समोर बसलेले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आणि बालमित्रांनो, आजचा हा कार्यक्रम वार्षिक स्नेह संमेलन या ठिकाणी साजरा होत आहे, याचा सर्वांना आनंद आहेच। या शाळेच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपण बघतोय एक सांस्कृतिक परंपरा जोपासण्याचं काम ही शाळा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी करत आहे। आपण बघतो क्रीडा स्पर्धा असेल, आषाढी एकादशी असेल, त्याच्यानंतर गोकुळ अष्टमी असेल, असे जे पारंपरिक आपले सण उत्सव आहेत यांचा आता तसं बघितलं थोडंसं कुठेतरी साजरीकरण कमी होताना दिसत आहे, परंतु या शाळेच्या माध्यमातून मात्र हे सर्व ज्या सण आहेत, उत्सव आहेत, हे शाळेमध्ये आणि मोठ्या प्रमाणात आनंदामध्ये सर्व विद्यार्थ्यांच्या समवेत साजरे केले जातात। त्याच्यामुळे नक्कीच एक सांस्कृतिक जोपासण्याचं काम, संस्कृती जोपासण्याचं काम या शाळेच्या वतीने विशेष करून केलं जाते। मी सर्व उपस्थित व्यासपीठाच्या वतीने त्यांना या शाळेला धन्यवाद देतो की अशाच प्रकारे शिक्षण तर महत्त्वाचं आहेच, पण त्याच्याबरोबर आपली संस्कृती असतील, इतर विविध कलागुण असतील, यांची जोपासना सुद्धा होणं महत्त्वाचं आहे। या ठिकाणी आनंदनगरी हा सुद्धा कार्यक्रम या शाळेमध्ये साजरा होत असतो, त्याच्यामधून सुद्धा अतिशय घेण्यासारखं असं आहे। विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचा अनुभव या ठिकाणी दिला जातो, त्याच्यामुळे नक्कीच त्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी त्यांना जे आवश्यक आहे ते या ठिकाणी या शाळेच्या वतीने दिलं जात आहे। मी पुढेच एकदा सर्व या शाळेच्या व्यवस्थापन कमिटीला धन्यवाद देतो। अशाच प्रकारचा त्यांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी करावा। आजचा हा कार्यक्रम सुद्धा विविध असे त्यांचे कार्यक्रम असतील, त्याच्या माध्यमातून त्यांची कलागुणांना वाव देण्याचा या ठिकाणी व्यासपीठ त्यांनी तयार केलेला आहे। असो, पुढे आता 10वीच्या परीक्षा आहेत, त्याच्यानंतर विविध आपल्या शाळेच्या परीक्षा आहेत, त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी सुद्धा हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे आहे। मी सर्व विद्यार्थ्यांना पुढील भविष्यासाठी या ठिकाणी शुभेच्छा देतो। 10वीच्या विद्यार्थ्यांना विशेष करून बेस्ट ऑफ लक देतो आणि आमचं या ठिकाणी आम्हाला आमंत्रित करून आमचा सन्मान सत्कार केला त्याबद्दल शाळेचा धन्यवाद व्यक्त करतो आणि पुढील कार्यक्रमाला उशीर न व्हायसाठी थांबतो। धन्यवाद।